भारताची शिक्षण व्यवस्था 2020 मध्ये बदलली, पण अजूनसुद्धा अनेक कुटुंबांना याची कल्पना नाही की याचा करिअरवर काय इम्पॅक्ट होऊ शकतो. NAP 2020 म्हणजे फक्त परीक्षा किंवा सिलेबस बदलत नाही. हे धोरण विद्यार्थ्यांना स्वतःची स्ट्रेंथ्स ओळखायला आणि स्मार्ट करिअर चॉईस घ्यायला मदत करतं. आजही जवळपास 70% विद्यार्थी योग्य मार्गदर्शनाशिवाय करिअर निवडतात. बहुतेक निर्णय होतात मार्क्स पाहून, सोसायटीच्या दबावाखाली किंवा सगळे तेच करतायत म्हणून. खूप वर्षापासून एकच फॉर्म्युला होता, सायन्स, कॉमर्स किंवा आर्ट्स. पण प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो. त्याची आवड वेगळी, त्याची क्षमता वेगळी आणि त्याची कौशल्यसुद्धा वेगळी असतात. NAP 2020 नेमकं हीच चौकट मोडतं. आता कोणतीही रिजिड स्ट्रीम नाही, स्किलला जास्त महत्त्व देण्यात आलं आहे. मल्टिपल करिअर पाथ्स ओपन आहेत आणि शालेय पातळीवर सुद्धा करिअर गायडन्सला प्राधान्य देण्यात येत आहे. पण इथे एक गोष्ट खूपच महत्त्वाची आहे. NAP 2020 नक्कीच तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स देतं, पण करिअर गायडन्स तुम्हाला डायरेक्शन देतं. योग्य मार्गदर्शन नसेल तर जास्त पर्याय अजून गोंधळ निर्माण करतात. म्हणूनच करिअर काउन्सिलिंग गरजेचं ठरतं. ते विद्यार्थ्यांचं इंटरेस्ट, ॲप्टिट्यूड, स्किल्स आणि ॲक्च्युअल करिअर अपॉर्च्युनिटीज यांचा विचार करून योग्य निर्णय घेण्यासाठी. महाराष्ट्रामध्ये देखील आता शाळांना करिअर अवेअरनेस, ॲप्टिट्यूड मॅपिंग आणि फ्युचर स्किल्स एक्सपोजर सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे. मित्रांनो, ही संधी खूप मोठी आहे, पण योग्य वेळी योग्य पद्धतीने वापरली तरच त्याचा फायदा होईल. कारण चुकीचे करिअर निर्णय फक्त मार्क्सवर परिणाम करत नाहीत, ते वर्ष तर वाया घालवतातच, पण सोबत आत्मविश्वास आणि पोटेन्शियल सुद्धा वाया घालवतात. NAP 2020मुळे विद्यार्थ्यांसाठी नवीन दरवाजे उघडले आहेतच, पण योग्य दरवाजा उघडण्यासाठी योग्य मार्गदर्शन गरजेचं आहे. ही फक्त सुरुवात आहे. आमच्या येणाऱ्या NAP 2020 व्हिडिओ सिरीजमध्ये विद्यार्थ्यांसाठी नेक्स्ट स्टेप्स काय घ्यावे लागतील, पालकांसाठी क्लॅरिटी कशी येईल आणि शाळांसाठी प्रॉपर इम्प्लिमेंटेशन यावर सविस्तर चर्चा करू. एक गोष्ट नक्की आहे, करिअर क्लॅरिटी लवकर आली तर फ्युचर स्ट्रॉंग होतं आणि योग्य गायडन्स खरंच चांगला फरक घडवून आणतं. पुन्हा भेटू.